आज आपण रिया मिलिंद जंगम या वहिनींना भेटणार आहोत आणि मिलिंद विश्राम जंगम यांच्याशी संवाद साधणार आहोत। गणपती बाप्पाच्या या विशेष भागामध्ये आज नेमकं यांच्याशी संवाद साधत असताना काय नेमकं वेगळेपण आहे हे जाणून घेणार आहोत। नमस्कार। काय आवाज का कमी? टेन्शन आलंय? मग कुठं राहता? कामोटे। कामोटे कामोटे। बरं बरं। काय बालपण कुठलं तुमचं? कोकणातलं। कोकणात? कुठे कोकणात? वैभववाडी जवळ। वैभववाडी सिंधुदुर्गात? सिंधुदुर्ग। तुमचं गाव कुठलं? माझं मुक्काम पोस्ट सडूर आहे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग। बरोबर। आणि इथं खारे फाटणला। तुम्ही काय करता हो? मी मार्शल वॉलपेपर कंपनीमध्ये आज गेले 28 वर्ष काम करतो आणि एक कच्ची वादक म्हणून मी मुंबईमध्ये काम करतो। आमचा जो ब्रँड आहे श्री स्वामी समर्थ मुजिरा ग्रुप आहे असं। तर मला ह्याच्यामध्ये लहानपणापासून छंद होता। मी शाळेतून आल्यानंतर मिठाचे डबे, मसाल्याचे डबे, साखरेचे डबे वाजवायचो आणि त्याच्यातून मग मी पुढे एका बँजो पार्टी जॉईन झाली, तिथे मी खुळकुळे वाजवायचो। त्याच्यानंतर बेस वाजवल्यानंतर कच्ची रोल शिकलो मी आणि नंतर आम्ही गिरगावात गेलो। आम्हाला जी ग्रोथ भेटली, आम्ही जे पुढे सरकलो ते गिरगावच्या राजामुळे। आम्ही पहिले बुलेश्वरचा एक जुना गोविंदा वाहतो, तिथून त्यांच्या दारातून जात होता, तेव्हा त्यांच्या ते अध्यक्षांनी बघितलं की हा ग्रुप चांगला, त्यांनी आम्हाला संपर्क साधला, बोलवून घेतला की बोले तुम्ही आमच्या गणपतीला वाजवतं। तर आम्ही गिरगावच्या राजाला गेले 30 वर्षे विसर्जनला असतो आणि 21 वर्ष आगमनला असतो आणि तिथून आमचं त्या राजामुळे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे आम्ही आज आमचा पुरा महाराष्ट्रामध्ये एक नेटवर्किंग चांगलं आहे। व्हेरी गुड। कसं जमलं तुमचं लग्न? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज? पण मग हे बघायला आले होते तेव्हा विचारलं नाही तुम्ही की नोकरी करता का? तुम्ही काय विचारलं होतं? मग काय म्हणाले होते? नोकरी पण करतो आणि वाजवतो पण। पण मला तुम्हाला विचारायचं आहे की पूर्वीची गणितं वेगळी होती, हो बरोबर? हो मग साधारणतः तुम्ही एका वेळेला ढोल गळ्यात घातला किंवा कच्ची गळ्यात घातली, हो किती वेळ वाजवू शकता? माझा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणून सांगतो की अजून सुद्धा मी गळ्यात जर ढोल घातला ते 6 तास काढू शकत नाही। बरं बरं बरं। मग लग्नाला किती वर्ष झाली? 14 वर्ष झाली। 14 वर्ष। मग हे जेव्हा मिरवणुकीत कुठेतरी वाजवायला वगैरे जातात, तुम्ही जाता की नाही कधी? नाही, कधीच नाही? नाही। बघायला पण नाही? चुकून एकदा दोनदा गेलो असेल, नाही तर नाही। कुठे गेले होते? तिथेच गिरगावमध्ये। गिरगावमध्ये? हां। रोज कुठे ना कुठे वाजवणं असतं? वाजवून असतं। ऑगस्ट आणि ऑगस्टपासून आम्ही गणपती बाप्पाची पहिली पाठपूजन वाजवली। गिरगावचा राजा, महाराजा, कुंभारवाडीचा राजा, खेतवाडीचा राजा, मांडवीचा, कोटचा राजा, आगरीपाड्याचा राजा, चिवडे देवाचा आशीर्वाद आहे। आम्ही असे कुठलेच गणपती म्हणजे आमच्या हातून सुटले नाही, ज्याने आम्ही मोठे मोठे गणपतीचं आगमन, विसर्जन आणि पाठपूजन वाजवलं। शेवटच्या दिवशी कसं काय जमवता अनंत चतुर्दशीला? शेवटच्या दिवशी आम्ही गिरगावचा राजा? हां, गिरगावचा राजाशिवाय आम्ही करून, कारण तिथं आमचं एक मान आहे, गिरगावच्या राजाला एक आमचा मान आहे आमचा, आणि तो गणपतीचा आशीर्वाद आहे की आम्हाला तिथून अजूनपर्यंत म्हणजे कधी मंडळीने आम्हाला असं हटवलं नाही आहे। किती वर्ष झाली? येणारं 31 वर्ष विसर्जनला तुम्हीच वाजवताय? येस असं। आणि आमच्या ग्रुपमध्ये आता यंग असं कोण नाही आहे, जस्ट मी रनिंग 46। आमच्या ग्रुपमध्ये सगळे 40 to 58 मधले सगळे कलाकार आहेत। पैशाचं प्रमाण जे असतं की नाही, इकॉनॉमिक्स, पूर्वीच्या वेळेला अगदी जेव्हा तुम्ही सुरुवात केली, हो हा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 14 वर्षापूर्वी तुम्हाला किती मानधन मिळायचं? पूर्वी आम्ही लोकांच्या हळद वरताना 600, 700, 800 रुपये मध्ये वाजवतो, पण सगळ्यांची मिळून? हां, पुढे एक ऑर्डर 600 रुपयाची ऑर्डर? हां। मग तुमच्या वाट्याला किती यायचे त्याच्यात? 50-60 रुपये, 100 रुपये। आणि आता आम्हाला देवाचा आशीर्वाद आहे की आम्हाला 10,000ची ऑर्डर असली तर प्रत्येकाला 800, 1000 असे मिळतात। वरची ओवळणी आली तर कधी 1,500 पण मिळतात, कधी 2,000 मिळतात। मला सांगा, ह्या सगळ्या प्रवासात इतके चढ उतार येतातच, तुमच्याही आले? हो, आले। आम्हाला असं मला कसं प्रसंग, कधी माझा मुलगा आजारी असताना, बायको आजारी असताना सुद्धा मला, कारण मी लोकांचे ॲडव्हान्स घेतले, जर मी तिथे त्यांना दिसलो नाही, त्यांना मिलिंद हा चेहरा दिसला पाहिजे,
त्याच्यामुळे मिसेसनी माझ्या सॅक्रिफाय केलं आणि ती समजून घेते, चला ठीक आहे मी डॉक्टर जातो, इंजेक्शन गोळ्या मुलाला देतो असं. म्हणजे मी जेव्हा कामोठ्यात गेलो आहे ना, कमीत कमी 7 वेळा असा प्रसंग घडलेला आहे. त्याच्या मी कधी कधी रात्री घरीही जात नाही. समजा मला जर माझी शेवटची ट्रेन आहे CSTवरून 12:40ची आहे, ती मिस झाली तर काल चिरा बाजारच्या महाराजाला होतो असं. काल पण माझा घरी जाता आलं नाही मला, तिथे राहिले. मग दादर स्टेशनला थांबावं लागतं. पण त्या मिरवणुकीमध्ये मिलिंद दिसलाच पाहिजे. हो हां हो मी पण पुरी कच्चीच वाजवायचो. साहेब आम्ही तुम्हाला ओळखतो. माझं राजेश, गिरगावच्या राजाचे सेक्रेटरी राजेश नाईक, त्यांनी 5 वर्षापूर्वी तुम्हाला त्या ऑपेरा हाऊसच्या सिग्नल मिळवून दिलं आणि तुमचा जो दांडिया होता कामगार मैदानाला, त्यावेळी माझा कलाकार तुमच्याकडे वाजवला, विजय रणदिवे हो म्हणून. हो बरोबर. मी त्याला घेऊन गेलो होतो त्याच कच्ची भाज्यात मला तो मिळाला. हां ते आमच्या गर्दीमध्ये आणि त्याला घेऊन मराठी दांडिया. हो मराठी जीवरच असायचा अल्फा दांडिया. ताई मराठी दांड्या जीव साहेबांचा असायचा, मांडेकर साहेबांचा. म्हणजे मी गिरगावचा लाडका मिलिंद हे माझ्या घरच्यांनी नाही बनवलं किंवा माझ्या फॅमिलीने किंवा सासरवडीने, हे माझ्या गिरगावच्या जनतेने, माझे जे बांधव आहे, माझे भगिनी आहेत, माझे जे आई वडील आहेत आणि जे माझे फॅन फॉलोअर्स आहेत. मी काय सेलिब्रिटी नाही, मी एकदम मिलिंद हा कॉमन आहे आणि मी माझे पाय नेहमी जमिनीवर ठेवतो, हवेत जात नाही. पण टचवूड देवाचा आशीर्वाद आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे की, आणि माझ्या सद्गुरूंचा स्वामींचा आशीर्वाद आहे की लोकांमध्ये गिरगावचा लाडका मिलिंद हे त्यांनी मला फेमस केलं. आणि कुठेही मी असलो आगमन विसर्जनला या पालखीला तर ते संबोधलं जातं, श्री स्वामी समर्थ म्युच्युअल ग्रुप वडाळपूर्वक खाली लिहितात गिरगावचा लाडका मिलिंद. क्या बात आहे, किती छान स्वतःचा ब्रँड तयार केला त्या कच्चीमधून. मिलिंद तुम्हाला मनापासून नमस्कार. आणि आता ना या पहिल्या टप्प्यावरच्या एका खेळामध्ये म्हणजे तुम्ही इतकं वाजवतात, अनेक लोकांना आनंद देता, गणपती बाप्पा दरवर्षी येतात. म्हणजे जेव्हा विसर्जन होतं त्या मिरवणुकीत तुम्ही असता, आगमनाच्या मिरवणुकीत असता, पण विसर्जनाच्या मिरवणुकीत जेव्हा तुम्ही वाजवत असता त्या गणपती बाप्पा म्हणजे गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला असं असं वातावरण असतं. तेव्हा बाप्पा लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा असतात. त्यावेळेला मिलिंद तिथे वाजवत असतात, लाखो भाविक तिथे बघत असतात आणि कितीतरी मंडळाचे कार्यकर्ते यांच्या ठेक्यावर ताल धरत असतात. मोठा जल्लोष साजरा जो होतो त्यामध्ये मिलिंद तुमचा खूप छान असा वाटा आहे त्या गिरगावात. तर तुम्हाला मनापासून नमस्कार. आणि पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळात आता हे बक्षीस मिळवून गणपती बाप्पा आता चांदीची जी मूर्ती आहे तुमच्या घरात येणार का मला बघायचं आहे. निरांजनाचा मनोरा रचायचा. वहिनी एक निरांजन तुम्ही ठेवायचं, त्याच्यावरती दुसरं मिलिंदजी ठेवणार आणि अशा पद्धतीने तो थर रचायचा. बघूया हा मनोरा पूर्ण होणार का. 12 थरांचा मनोरा. सुरू. सावकाश, नीट ठेवा, हाई करू नका. 2 3 4 5 6. बघा वजन एका बाजूला गेलं तर पडेल. 7 8 9 10 11 अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुमचे आई बाबा काय करायचे हो? बाबा BMC मध्ये कामाला होते. नोकरी. हा नोकरी करायची. आणि आई शेती करायची गावात. शेती करायची गावाला. तुमचं गाव कुठलं? माझं मुक्काम पोस्ट गाव सडूर आहे, तालुका वैभव, जिल्हा सिंधुदुर्ग. जाता की नाही कधी? मी गावी दरवर्षी 2 वेळा जातो. मे महिन्यामध्ये मी कोकणातलो असो आहे, माका माझ्या कोकणाबद्दल खूप अटॅचमेंट आहे. मुलगा काय करतो? कितवीत आहे? मी आता 9वीत आहे. 9वीत आहे. हां. मग आता बघ आईच अभ्यास घेते तुझा? हो, आई आणि क्लासेसमध्ये जातो मी. हो. हां. आणि बाबा इतकी मेहनत करतात, हो. नोकरी करतात, परत ढोल वाजवणं किंवा कच्ची वाजवणं हो. हे सोपं काम नाहीये, खूप कठीण आहे. कारण बरोबर. जरा जरी तुमची एनर्जी कमी झाली ना तरी लोक तुम्हाला नाराज होतात. त्यामुळे त्याच एनर्जीमध्ये त्याच जल्लोषात तो ढोल वाजवायला लागतो. मग मला तुला विचारायचं आहे, तुझं काय म्हणणं आहे? तू घरासाठी काय करायची इच्छा आहे तुला? मी मोठा होऊन इंजिनियर बनणार आहे, मेकॅनिकल इंजिनियर. ठरवलंयस तू? हो, ठरवलंय. आणि तसंच अभ्यास करणार? हो, तसंच. आणि अभ्यास करतोस तू? करतो. कोण घेतं अभ्यास?
अभ्यास मम्मी घेते असं. हो. हां. मग बाबा तुला ओरडतात का रे कधी? बाबा ओरडत नाही कधी, म्हणजे असं एखादा मारतात असं. त्यांना ती कच्ची वाजवायची सवय आहे ना बाबांना. हा तसंच असतं मस्ती. तो मुलगा आहे, कच्ची नाही. तसंच करणार. मग त्यांची आई ओरडत असते, हे काय करतोस ते म्हणजे असं रागात नाही मारणार, असंच मस्तीत मारणार. आमची मस्ती चालू असते पप्पा सन आणि डॅडची. हो. मग आता पप्पांबरोबर तू कधी जातो की नाही? हो, पप्पांबरोबर जातो मी कधीतरी, म्हणजे असा टाईम भेटला तर. माझी मम्मी बोलते ते पप्पा तुझे लय लेट येतात, मग तू जाशील तर ते लवकर घरी येतील, म्हणून तू त्यांच्यासोबत जा. मग मी जातो त्यांच्यासोबत. जातं. हो. बहीण का? हां. हा. तुमचं काय म्हणणं आहे? लहानपणापासून तुम्ही त्यांना मेहनत करताना बघितलंय, काय सांगणार भावाबद्दल? खरं तर ह्याच्याबद्दल जितकं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण हा एवढा मेहनती आहे. खूप म्हणजे खूप. सकाळी 6 वाजल्यापासून घर सोडलेला असतो तो. रात्री एखाद दिवस लवकर येईल, नाहीतर मग 1-2 शिवाय घरी येणं त्याचं नावच नाही. आणि आत्ता तरी गणपती किंवा सणांच्या दिवसात त्याचं प्लॅटफॉर्मच हे घर झालेलं आहे. कारण मध्ये 12ची गाडी सुटली की 4 वाजेपर्यंत गाड्या नाहीत. प्लॅटफॉर्मला झोपतो, वडापाव वगैरे खाऊन तिथेच सकाळी 4ला घरी. तुम्ही कुठे असता राहायला? मी राहायला वडाळ्याला. वडाळ्याला. पण भाऊ वेळ देतो? नाही, कधी भेटणं होतं तुमचं? क्वचित असं. हां, ह्याच्याबद्दल मी एक सांगेन की हा तसं येत नाही, वेळ तर अजिबात नसतो, पण त्याला कधी काही म्हणजे खरंच त्याला खूप गरज लागते. कधी कधी माणूस सगळ्या गोष्टीतून सर्वाईव्ह करत असतो, थकवा असतो, काम असतं, बर्डन असतं, पण ते कुठेतरी माइंड रिलॅक्स व्हायचं असतं. त्याला कुठेतरी आपलं भावना व्यक्त करायच्या असतात की बाबा मी खूप फ्रस्ट्रेट झालेलो आहोत, काय करू. मग अशा वेळेला तो माझ्याकडे कधी येतो, मग आम्ही छान गप्पा गोष्टी करतो. वहिनी पण अशा कधी भावना व्यक्त करते तुमच्याकडे? वहिनी फोनद्वारे करते मला. हो ना. खूप खूप. बघितलं, असं असतं कुटुंब. जरी 2 भाऊ बहीण लांब राहत असले तरी सुद्धा एकमेकांकडे जेव्हा मन मोकळं करायची वेळ येते ना, तेव्हा मात्र त्यांना अचूक वेळ मिळतो आणि भेटतात. आता चित्र काढणार आहेत, ती आपण सगळे ओळखणार का? मला बघायचं आहे. घ्या. झालं की दाखवा आम्हाला. बघू, दाखवा समोर. डाळिंब. चूक. अजून अजून. काय आहे ते? हा? ॲपल. सफरचंद आहे ते. ते वरती काय बीट काढलं आहे. चला, अभिनंदन. वहिनी, हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. तुम्ही काढा आता चित्र. काढा. बघू. अभिनंदन. वहिनी घ्या, तुम्हाला मिळालं हा कुंकवाचा करंडा चांदीचा. आता वहिनी तुमच्याकडे. हां, तुम्ही काढा तिसरं चित्र. हे जर चित्र नाही ना आलं तर थांबा, तुम्हाला बघतो, कारण हे चित्र यायलाच पाहिजे. लवकर, तुमच्या प्रेमाचं चित्र आहे ते. लवकर. हा, दाखवा समोर. ढोल. अरे ढोल काढलाय. हा ढोल काय? हे ढोल नाही, हे रताळा वाटतं मला. आता बघा, सगळे बघणार मिलिंदच्या बायकोनी काय मस्त ढोल काढला म्हणतात. अभिनंदन. वहिनी, तुम्हाला हे चांदीची तुळस मिळाली. पण तुम्हाला विचारायचं की आज संकल्प सोडायचा असेल, गणपती बाप्पाकडे जर काही मागणं मागायचं असेल तर तुम्ही काय मागणं मागता? आजच्या दिवशी माझे गणपती बाप्पाकडे हेच एक प्रेरणा असेल की ह्या पुऱ्या जगातले जे माझे म्हणजे मनुष्य प्राणी आहेत, पक्षी, त्या सगळ्यांना म्हणजे त्यांना चांगलं आरोग्य दे आणि सगळ्यांना निरोगी ठेव. आणि जे पण ह्या देशामध्ये जे आमचे जे माझे आर्मी बांधव आहेत, जे आज माझ्या देशावरती म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये बॉर्डरला मारले जातात,
असं त्यांना ते एवढं बलाढ्य दे की ते दुश्मनचा खात्मा करून दे. ती मस्त. खरंच जवान आज आपल्या सीमेवरती आपलं रक्षण करतायत. त्यांना त्यांच्या कुटुंबाला सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे आणि त्याचबरोबर बाप्पा त्यांच्या कुटुंबाला एक वेगळी ताकद मिळू दे आणि त्याचबरोबर आमच्या जवानांच्या सुखासाठी आज आम्ही मागणं करतो आहोत. किती छान बोललात तुम्ही मिलिंद, कारण ते तिकडे आपल्यासाठी खरं तर दक्ष आहेत. सदैव आपली काळजी करतायत असं मी म्हणेन. आपल्या देशाच्या सीमा त्यांनी अगदी मजबूत ठेवल्या आहेत आणि म्हणून आपण इकडे ढोलच्या तालावरती जल्लोषात उत्सव साजरे करू शकतो आहोत. माझं सांगणं एकच आहे की साहेब, की आज आमचे जर जे बॉर्डरमध्ये जे पण पाकिस्तान काश्मीर बॉर्डरला जर आमच्या जवान नसते तर ह्या देशाचं काय खरं नव्हतं. आणि एक जवान आणि ह्या महाराष्ट्रातले जे पोलीस आहेत त्यांच्यामुळे आज आम्हाला म्हणजे आम्ही सुखरूप आहे. आज आम्ही म्हणजे बिंदास आमच्या फॅमिलीला सोडून आम्ही रात्र बाहेर राहू शकतो. आज त्या सर्वात प्रथम माझे जे आर्मी आहेत जवान त्यांना माझं एक प्रेमपूर्वक रॉयल सॅल्यूट आहे आणि जय महाराष्ट्र त्यांना. किती जय छान, हिंद. किती छान, किती मनापासून भावना व्यक्त केल्या की दिवस रात्र काम करणारी अशी कितीतरी जण आहेत की जे घरी कमी आणि बाहेरच जास्त असतात. अशा वेळेला सगळं कुटुंबाची सुरक्षा याची जी जबाबदारी आहे ती नकळत या सगळ्या पोलीस बांधवांनी, जवानांनी, सगळ्या सैन्य दलांनी सगळ्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांना मनापासून सलाम आणि नमस्कार. बाप्पा खरंच किती छान मिलिंदने आज मागणं केलं, चांगला संकल्प सोडला. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय मागणार आज गणपतीकडे? मी तेच मागेन की सगळीकडे शांतता असू दे, चांगलं असू दे, घरी आमचं वातावरण चांगलं असू दे. सगळे गणपती कार्यक्रम आहे 12 दिवसाचे शांततेने होऊ दे, पार पडू दे. त्या दोघांनाही मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. खरंच रेल्वे स्टेशन हे घर म्हणजे किती सुरक्षित असं ते ठिकाण असेल, कारण कित्येक वेळा रात्री ट्रेन बंद झाल्यानंतर कामोठ्यापर्यंत पोचायचं कसं. मग अशा वेळेला त्या स्टेशनचा आसरा, अशा वातावरणामध्ये नेहमी प्रवास सुरू असतो. तुम्हा संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिलिंद तुमच्यासाठी. अभिनंदन, थँक्यू. घर कसं सांभाळते ही माऊली, घरातलं बघायचं, बाहेरचं बघायचं, सासऱ्यांचं बघायचं, लहान मुलांचं, घरातल्या सगळ्यांची काळजी घ्यायची, सिनियर सिटीजनची काळजी घ्यायची, अशी चतुरस्त्र भूमिका सांभाळायची आणि परत नवरा ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याचा कायम उत्साह कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणाऱ्या या माऊलीला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरच्या गणपती विशेष भागामध्ये प्रत्येक टप्प्यावरती अशा वेगवेगळ्या गर्दीतल्या माणसांना आपण भेटतो आहोत आणि अशा सगळ्या मंडळींना भेटत असताना संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. इथून त्यांनाही लवकर निघायचं आहे कारण उद्या अनंत चतुर्दशी आहे. विसर्जन मिरवणुकीत त्यांना सहभागी व्हायचं आहे आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की